कशी वाटली ही हरियाली साबुदाणा खिचडी? आणि हो, ही खिचडी उपवासाला चालणार नाही बरं का, कारण याच्यामध्ये आहे कोथिंबीर. या खिचडीसाठी एक वाडगावर भिजवलेला साबुदाणा घेतलाय. त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी असा भरडसर शेंगदाण्याचा कूट घातलाय. आवडीप्रमाणे मीठ आणि 1 चमचाभर होईल इतका लिंबू रस घालून हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. मिश्रण छान असं मऊ मोकळं झालं पाहिजे, म्हणजे खिचडी चिकट होणार नाही. हे बघा अशा रीतीने मोकळं एकदम. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घ्या. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर 2-3 घेतल्या तरी चालतील. अर्धी वाटी कोथिंबीर आणि 2-3 चमचे पाणी घालायचं. त्याचं बऱ्यापैकी घट्टसर वाटण बनवून घ्यायचं. वाटण पातळ बनवू नका, नाहीतर खिचडी चिकट होईल. त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा चमचे जिरे आणि आपलं हे हिरवं वाटण परतून घ्यायचं. सगळं वाटण एकदम घालायचं नाही, कारण वाटणामध्ये पाणी आहे. त्यामुळे तेल खूप उडेल. तर पहिल्यांदा 1 चमचा घालायचं आणि मग तेल शांत झालं, की मग उरलेलं वाटण घाला. वाटण शिजल्यावर तेल सोडायला लागतं. त्यानंतर पातळ असे अर्ध्या बटाट्याचे आपण काप करून घेतलेत ते घालायचे. बटाट्याचे काप कधी-कधी कच्चे राहू शकतात. त्यामुळे झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणा आणि जर उकडलेला बटाटा वापरला तर फारच उत्तम आहे. त्यानंतर यामध्ये मगाशी तयार करून ठेवलेलं खिचडीचं मिश्रण घालायचं आणि छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. सतत हलवत राहिल्यामुळं खिचडी छान मोकळी होते. आता आपली खिचडी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 4-5 मिनिटं बारीक गॅसवर आपण खिचडी शिजवून घेतलेली आहे. बघा कशी मस्त अशी हिरवीगार आणि झणझणीत अशी हरियाली साबुदाणा खिचडी तयार आहे.